उन्हाळा सुरू झाला की रोजच काहीतरी थंड पाहिजे असतं. आईस्क्रीमची डिमांड रोजच असते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम घरीच बनवू. या आईस्क्रीममध्ये न लागणार आहे खूप साखर, न लागणार आहे क्रीम, बनवायला अतिशय सोपं आणि एकदम मस्त चवीला. मस्कमेलन आईस्क्रीम. खरबुजाचं आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे घ्यायचं एक खरबुजं जे पिकलं आहे, पण खूप जास्ती नाही, नरम खरबुजा नाही घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीत वरून त्याला कापून घ्यायचं आहे. आणि आता याच्यातल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे आणि गर पण. त्याच्यासाठी अशा पद्धतीत वरचा भाग थोडा काढल्यावर बिया काढून घ्यायच्या आहेत. खरबूज बरेचदा फिकं किंवा अगदी बेताचं गोड असतं, त्यामुळे ते फळ फार खायला कोणालाच आवडत नाही. पण हे आईस्क्रीम चवीला खूप मस्त होतं. याला खरबुजाचा एक मस्त फ्लेवर पण येतो. त्यासोबत हे दिसायला पण तितकंच टेम्पटिंग दिसतं. अलगद हाताने गर काढून घ्यायचा आहे. आता हा गर घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आणि याला आपल्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे. बिया सगळ्या निघाल्यामुळे याला नंतर गाळायची गरज नाही. हे व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून याची प्युरी करून घ्यायची. इथे आईस्क्रीम बनवण्यासाठी एका पॅनमध्ये घेणार आहे दूध. पाव लिटर दूध एका खरबुजाला साधारण मध्यम आकाराच्या पुरेसं होतं. त्यात घालायची आहे पाव ते अर्धा कप साखर. किती गोड आवडतं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि ही साखर विरघळून दूध छान घट्ट होईपर्यंत आपल्याला हे उकळायचं आहे. एकीकडे इथे मी घेतले आहे 2 मोठे चमचे इतकी कस्टर्ड पावडर आणि त्याच्यात थंड नॉर्मल दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात अजिबात गुठळ्या न राहू देता ह्याला एकजीव करायचं आहे. कस्टर्डचा एक वेगळाच फ्लेवर येतो आणि हे आपल्या आईस्क्रीमला घट्टपणा देण्यासाठी मदत करेल. इथे दुधाला हलकी उकळी आली आहे. हे छान हलवताच याच्यात कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आपण बनवलं आहे त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला हलवता आपल्याला शिजवायचं आहे. याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर हे खाली लागतं. हे घट्ट होत जातं हळूहळू. छान असं क्रीमी टेक्स्चर आलं आणि एक उकळी आली की याला आपण बंद करून घेणार आहे आणि थंड होऊ देणार आहे. हे थंड झालं की अजून घट्ट होतं. याला थंड झाल्यावर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात घालायचे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप. इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. टूटी फ्रुटी किंवा डाळिंबाचे दाणे पण ॲड करू शकता. आता याच्यात घालायची आहे करून घेतलेली खरबुजाची प्युरी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या प्युरीनी या आईस्क्रीम मिक्सरला खूप छान फ्लेवर येतो. हे बनवलेलं मिश्रण आपल्याला खरबुजामध्ये भरून घ्यायचं आहे पूर्ण वरपर्यंत. झाकण लावून याला फ्रीझरमध्ये साधारण 8 तास कमीत कमी सेट करायला ठेवायचं आहे. हे छान सेट झालं आहे. हे बघा आपलं आईस्क्रीम आतून छान घट्ट झालं आहे. हे फ्रीझरमधनं काढल्यानंतर याला साधारण 5 ते 10 मिनटं बाहेर राहू द्यायचं आहे. फ्रीझरमध्ये असल्यामुळे हे खूप कडक झालेलं असतं, त्यामुळे कापायला अवघड जातं. त्यामुळे 10 मिनटांनी साधारण याला कापायला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीत गोल चकत्या कापून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. एकदम सॉफ्ट, क्रीमी आणि मस्त असं मस्कमेलन आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा छान सोप्या आणि मस्त रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा.